नमस्कार मंडळी. आज तीळ संक्रांतीनिमित्त मी माझ्या लहानपणीची आठवण उजागर करणार आहे. होय, आम्ही आमच्या लहानपणी जे खात होतो ना रेवड्या, त्याच आज मी बनवणार आहे. तर त्याकरिता मी इथे एक कढाई घेतली आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून त्यामध्ये 1 वाटी गूळ आणि अर्धा वाटी साखर घालून घेतली आणि ते पूर्णपणे विरघळवून घेतलं. विरघळल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घ्यायचा आणि याला छान 5-6 मिनटं उकळवून घ्यायचं. 5-6 मिनटं उकळून घेतल्यानंतर त्यांना एकदा पाण्यामध्ये घालून चेक करून घ्यायचं. जर ते छान कडक आलं असेल तर ठीक आहे, नाहीतर मग पुन्हा 2 मिनटं उकळवून घ्यायचं. आता पुन्हा 2 मिनटं झाल्यानंतर मी चेक करून घेतलं तर बघितलंत ना कसा आवाज येतोय. अशा प्रकारे आवाज आला तर आपला पाक तयार झालेला आहे असं समजायचं. आता त्याला गॅस बंद करून घ्यायची आणि नॉनस्टिक पॅनला तूप लावून त्यावर ओतून घ्यायचं. त्यानंतर याला छान थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला हाताच्या मदतीने असं स्ट्रेच करत जायचं. म्हणजे आपण ज्या प्रकारे सोनपापडीकरिता करतो ना, त्या प्रकारेच याला करून घ्यायचं. जोपर्यंत हे कडक होत नाही आणि याला गोल्डन कलर येत नाही, तोपर्यंत याला असं स्ट्रेच करत जायचं. तर अशा प्रकारे याला छान गोल्डन कलर येईपर्यंत स्ट्रेच करून घ्यायचं. आता याला चाकूच्या मदतीने कापून घ्यायचं. आता यानंतर पुढची स्टेप तर आपल्याला आता तीळ भाजून घ्यायची आहे. तर तीळ आपल्याला खूप भाजायची नाही आहे. याला फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे. गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला या कापून ठेवलेल्या रेवड्या घालून घ्यायच्या आहे आणि पूर्ण कोट होईपर्यंत याला छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त गरम करायचं नाही आहे, नाहीतर ते मग वितळून जाईल. अशा प्रकारे बाहेर काढल्यानंतर यांना दाब देऊन रेवडीचा आकार देऊन द्यायचा. तर अशा प्रकारे इथे माझ्या लहानपणीच्या आठवणीच्या रेवड्या तयार झालेल्या आहे. लहान असताना त्यावेळेस मला हे माहीत नव्हतं की हे इतक्या इझिली बनवल्या जातात. आता मला तुम्ही कमेंट करून सांगा की या रेवड्या बघून कुणाकुणाला लहानपणीची आठवण झाली. तर चला मग मी भेटते तुम्हाला पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तुम्ही मात्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.